हाय गाईज, नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर गाईज, आज माझ्या आईने पुरणपोळीचा घाट घातला आहे. तर पुरणपोळी तुम्हाला माहीतच आहे किती किचकट असते, म्हणजे त्याला खूप वेळ लागतो. तर आता आईने चुलीवर डाळ टाकली आहे. तर तुम्हाला तुम्ही पुरणपोळी करणारे आई, सार वगैरे सगळं करणार आहे, तर तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सगळं दाखवणार आहे. त्यासाठी तुम्ही माझा हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर गाईज, हे बघा, आईने पुरणाची डाळ टाकली आहे चुलीवर, कारण की तिला टाईम लागतो. म्हणून आई बोलली की चुलीवरच टाकूया. जरा लवकर टाकली ती. 3 कांदे बघा भाजलेत सारणासाठी, सार बनवायला, ते पण चुलीत भाजलेत. अजून पुढचं एक एक स्टेप घेणार आहे आई पुढे. म्हणजे आता डाळ शिजली का मग ती त्याच्यामध्ये गूळ टाकून आई त्याचं डाळ वाटायला घेईल, तेही तुम्हाला मी पुढे दाखवते. तर गाईच, डाळ अजून शिजतेच आहे. तर आईने तिकडे तर भात पण टाकला आहे, तुम्हाला दाखवते. हे पुरणपोळीला जरा टाईम लागतो म्हणून आईने डाळ लवकर टाकली होती, मागाशी सांगितलं तुम्हाला. आता हा भात टाकला आहे गॅसवर. दोन्हीकडे केलं तर पटकन होईल म्हणून. तर गाईच, आपली डाळ शिजली आहे, हे बघा. आणि आपला भातही झाला आहे. ताई पुरणपोळीसाठी पीठ मळते. लाईट गेल्यामुळे काय दिसत नाही आहे अंधारात. पीठ मळते, आणखी पोळ्यांसाठी पीठ जरा मळून ठेवावं लागतं मुरण्यासाठी, जरा म्हणजे पोळी मऊ येते. तर आई पुरण वाटते आता. लाईट गेल्यामुळे काय दिसत नाही आहे. आणि मी इकडे कांदे घेतले भजी करण्यासाठी कापायला. तर आता आपण कांदा कापून घेऊ. तर गाईज, आता आपला कांदा कापून झाला आहे. तर भज्यांसाठी बटर करून ठेवते. यात मी तेल वगैरे काही टाकलं नाही आहे. तर थोडा 10-15 मिनटं आपण हे रेस्ट करायला ठेवू. मिठामुळे म्हणजे कांद्याला पाणी सुटतात, मला माहीतच आहे. ते पूर्ण मिक्स करून 10-15 मिनटं आपण हे बॅटर झाकून ठेवणार आहोत. थोडं चणचं पीठ द्या, आणखी चणचं पीठ द्या ना. तिखट नसेल तर 4-5 टाक. तर काही जाईने आता पोळ्या करायला घेतल्यात. लाईट अजून पण नाही आली. सरासाठी वाटण करायचं आहे, हे बघा. लाईटीची वाट बघते. तर गाईज, हे बघा, आमची लाईट आली नाही अजून. आमचा अर्धा स्वयंपाक तसाच राहिला आहे. अर्धा म्हणजे आता पोळ्या चालू आहे, म्हणजे अजून भजी काढायची आहेत, कोरड्या पापड्या काढायच्या आहेत, सार करायचं, सानासाठी वाटण तयार करून ठेवलं आहे. लाईटीची वाट बघतो आहे. लाईट येईपर्यंत आमच्या पोळ्या पण होतील. कधी लाईट येईल काय माहीत. का लाईट गेली आई? पण पाऊस नाही, पाणी नाही, का घालवली त्यांनी? आई, पुरण एवढंच झालं का? वाटायचं आहे अजून? नाही ना. डाळ किती किलो घातली होती तू? किती गुरु असेच अंदाजे घातली होती. अंदाजे घातली होती. दादा गेले गुड्ड्याकडं. नाही, दादा म्हणते गुड्ड्याला पाठवतो गंगाच्या इकडं विळते हे आणायला, आंबे खांडायला. लाईट असेल इतका स्वयंपाक झाला चावला आहे नाही. जाऊ दे, तू झालं का मी तिचाच कोरड्या पापड्या करून घेते. का वाटायचं वाटण नको?
हा ठीक आहे, एवढं करून घेऊ सगळं. पण सगळ्या पूर्णाचा घे पोळ्या करून, नंतर कोण करणार आहे ते झट मान नको ठेवू साके साके. आमची मानी माव पण बसली आहे. मना लाईट नसल्यामुळे माझी आई बॅटरीमध्ये जेवण बनवते, म्हणजेच पोळ्या बनवते. तर गाईस फायनल लाईट आली आहे. आता माझं वाटण पण झालं आहे, सार पण घातलं आहे. आता फक्त भजी आणि कोरड्या बापात राहायचं राहिलं आहे. सार लवकर आलं, फोडणी देणार आहे. पोळ्या पण तयारच आहे आमच्या. आणि इकडे वडील आंबे आणलेत त्यांच्यासाठी. आंबे खातात. हे बघा, सगळ्या आंब्याचं करताय. 10 फाडे बोलले ना तुम्ही, काय हो? 5 फाड्याचं. हा मग तेच बोलतं, किती होतंय तेवढं बघा. पोळ्या तयार करून झाल्या. कोरडा पापड झाल्यावर जे भाज्यांचं बाटर करून ठेवलं होतं तेही करायचं. तिकडे आंबरस करतो, आंबरस करतो. तर गाईस आता आपलं बॅटर चांगलं भिजलं, म्हणजे जास्तच भिजलं आहे. थोडं भिजायला नसतं पाहिजे. लाईट गेल्यामुळे जर टाईम लागला. आता आपण भजी काढून घेऊ. तर गाईज बघितलं तुम्ही माझं पुरणपोळीचं जेवण सगळं तयार आहे, तुम्हाला दाखवलं नाही. तर गाईज तुमच्याकडे पण जर असं काही मेनू केला असेल म्हणजे पुरणपोळीचा तर कमेंट करा. आणि हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडल्यास लाईक करा,
कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.